पंढरपुरात आता लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने इलेक्ट्रिक बस आता धावणार आहेत। आपण बघू शकतो की पंढरपूरचे जे चंद्रभागा बस स्थानक आहे या बस स्थानकावरती चार्जिंग स्टेशनचं काम आता खरं तर अंतिम टप्प्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकूण या चार्जिंग स्टेशनमध्ये खरं तर 10 पॉइंट करण्यात आलेले आहे। 10 पॉइंटमध्ये जवळपास 10 गाड्या म्हणजे 10 एसटी बस एका टायमाला खरं तर चार्जिंग केल्या जाणार आहेत। प्रत्येक तासाला एक बस चार्जिंग होईल असं खरं तिथल्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर असं सोलापूरसह पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, अक्कलकोट असेल जिल्ह्यातील जवळपास 5 ठिकाणी असे खरं तर चार्जिंग स्टेशन उभा करण्यात आले। मात्र गेल्या आषाढीलाच खरं तर हे काम पूर्ण होईल असं खरं तर सांगण्यात येतं। मात्र आज 8 महिने झाले तरी अजूनही हे काम अर्धवट जरी असलं तरी आता पुढच्या महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे। जवळपास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये खरं तर इलेक्ट्रिक बस आता पंढरपूरमध्ये धावणार आहे आणि भाविकांना त्याचा खरं तर लाभ आता घेता येणार आहे। कारण राज्याच्या विविध भागातून अनेक भाविक खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाकरता येत असतात। त्यामुळे येणाऱ्या या सगळ्या भाविकांना आता ह्या इलेक्ट्रिक बसमधनं खरं तर आता प्रवास करणं आता सोयीस्कर जाणार आहे। पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, सोलापूर असेल या तिन्ही शहरामध्ये खरं तर पुढच्या आठवड्यामध्ये आता ह्या इलेक्ट्रिक बस धावणार आहेत। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।